मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरती पोहायला गेलेल्या 4 जण बुडाल्याची घटना घडलेली आहे। यातील एकाचा मृतदेह सापडला असून दोघांना वाचवण्यात यश आले, तर एक जण अजूनही बेपत्ता आहे। काल संध्याकाळी धारावी भागातले 4 मित्र चौपाटीवरती पोहण्यासाठी समुद्रात उतरले, पण त्याच वेळी समुद्राला ओहोटी सुरू झाल्यानं 4 जण आत ओढले गेले। स्थानिक मच्छीमारांच्या हे लक्षात येताच त्यांनी तातडीने समुद्रातून दोघांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं। त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वतीनं शोध घेतल्यानंतर एकाचा मृतदेह सापडला, तर अजून एक जण अजूनही बेपत्ता आहे। दरम्यान गिरगाव चौपाटीवरच्या या सगळ्या घटनेचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं। वारंवार सांगून देखील लोक आपल्या जीवाची पर्वा करत नाही आहेत। काल मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर देखील अशीच घटना घडली। ही जी घटना आहे ती 4 जण बुडाल्याची घटना आहे। खरं तर याला दुर्घटनाच म्हणावी लागेल, कारण की या 4 दोघांना वाचवण्यात यश आलेलं नाहीये, तर दोघांना वाचवण्यात यश आलेलं आहे। जे 2 जण यामध्ये बुडालेले आहेत त्यापैकी एकाची बॉडी सापडलेली आहे, एकाची डेड बॉडी सापडलेली आहे, पण जो अजून एक आहे माणूस त्याची अजूनही डेड बॉडी सापडलेली नाहीये। काल रात्री उशिरापर्यंत ती डेड बॉडी शोधण्याचं काम सुरू होतं। फायर ब्रिगेड आणि पोलीस आणि स्थानिक नागरिक हे काम करत होते, पण अंधार झाल्यामुळे ते काम थांबवण्यात आलं। आज सकाळी हे काम पुन्हा सुरू करण्यात येईल। खरं म्हणजे अनेक वेळा पोलिसांकडून वॉर्निंग दिली जाते की समुद्रामध्ये धोकादायक अंतरावर जाऊ नका, तर जीवाची काळजी घ्या। तरी देखील जे पर्यटक या ठिकाणी येतात, जे लोक या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर किंवा जुहू चौपाटी असेल या चौपाट्यांवर फिरण्यासाठी येतात, ते स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही, त्याच्यामुळे अशा दुर्घटना घडतात। त्यामुळे तुम्ही देखील अशा पाण्याच्या ठिकाणी ज्या चौपाट्यांवर जर फिरायला येणार असाल तर तुम्ही देखील स्वतःच्या जीवाची पर्वा आधी करा, धोकादायक अंतरावर जाऊ नका, नाहीतर अशा दुर्घटना घडायला कुणीही वाचू शकत नाही। कॅमेरामॅन अनुपसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।